सोनिया गांधी राहुल गांधींनी काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे। हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही। बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंगांचं नाव आलं, तिथून पुढे भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत लिंक जोडण्यात आली। म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की यांना फक्त सत्तासाठी वोट बँक साठी मुस्लिम म्हणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली। भगवा आतंकवाद म्हणजे हिंदूंना देशद्रोही म्हटलं, त्यासाठी साधू संत मग साध्वी प्रज्ञा तो अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी गेले। परवा पण आपण बघितलं ना, संसदेत काँग्रेसचा एका खासदाराने त्यांनी स्पष्ट हे म्हटलं ना की ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे। दुर्दैव आहे या देशात की असं राजकारणी आहे। ओके, मालेगाव बॉम्बस्फोट नव्हता। कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो। जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्याइतपत पुरावा कोर्टासमोर नाही आहे। संघटनांचे संलग्न आहात आपण। हिंदू आतंकवाद आणि साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अनेक 7 आरोपींना प्रमुख आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि उच्च न्यायालयात खटला आज निर्दोष मुक्त झाली। काय सांगा? मी आपल्या ह्या प्रसंगावर असं स्पष्टपणे सांगू इच्छितो की हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही। रामाचं आराध्य दैवत राम आमचा आराध्य दैवत या अयोध्येमध्ये त्या मंदिरासाठी आम्ही आंदोलन करतो। आम्ही बहुसंख्याक आहोत, तरी कधी असं हे केलं नाही की काहीतरी चुकीचं करावं, संघर्ष करावा आणि मंदिर ताब्यात घ्यावं। नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करून ते मंदिर कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला मिळालं। तर हिंदू कधी आतंकवाद होऊ शकत नाही। पण या काँग्रेस सरकारने जे आरोप हा हिंदू समाजाला हिंदू आतंकवाद म्हणून जे केलं त्याचं मी या प्रसंगात साध्वी प्रज्ञा सिंह साध्वी यांच्या निकटवर्ती असलेले मच्छिंद्र शिर्के आहेत, तुम्ही काय सांगाल? आपल्या भारत देशामध्ये संविधान हा प्रधान आहे आणि संविधानाने आपल्याला प्रत्येक लढाई लढण्यासाठी कायद्याचा अधिकार दिला आहे आणि त्या कायद्याची मदत मिळवण्यासाठी आपण माननीय न्यायालयाचा आधार घेत असतो। आणि त्याच न्यायालयाने आज मालेगाव बॉम्बस्फोटामधल्या सन 2008च्या आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतर सर्व आरोपींना ज्या काँग्रेस सरकारने स्वतःच्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून तुरुंगामध्ये डांबून ठेवलं आणि जमाते उलेमा संघटना NIA कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे। NIA कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान ही संघटना देणार आहे। आज ये जो फैसला आया है ये जो है आंखों में धूल झोंकने वाला फैसला है और इतनी मेहनतों के बाद हेमंत करकरे साहब ने मेहनत करके लोगों को जमा किया, गिरफ्तार किया और उनके खिलाफ जो है सबूत इकट्ठा किया। उसके बावजूद हमारी समझ से बाहर है कि उन लोगों को रिहा कर दिया गया। अगर ये लोग मुजरिम नहीं हैं तो फिर हुकूमत 17 साल तक क्यों सोती रही और असल मुजरिमों को उन्होंने क्यों नहीं पकड़ा? आपकी क्या मांग रहेगी इसके बाद? हमारी मांग जो है वो यही है कि जो हमारे इंटरवेनर हैं और जो पीड़ित लोग हैं इन लोगों के कहने पर हम जो है सुप्रीम कोर्ट तक जाएंगे। ज्याच्या बेसवर मुका लावला होता, अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं, त्यामुळे संपूर्ण जो ATSचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं। पंचनाम्यासंदर्भात देखील एक टिप्पणी केली आहे न्यायमूर्तींनी, नेमकी काय टिप्पणी आहे? कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची एव्हिडन्स झाली, जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही, त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की LML फ्रीडमवर
बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही. आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशनमध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं. एटीएस अधिकाऱ्यांच्या तपासावरती काय नेमका टीकाटिप्पणी केलेली आहे? एटीएस अधिकाऱ्यांच्या एकूणच तपासावर काय टीकाटिप्पणी केलेली आहे? कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे ती जी चेन आहे सरकमस्टन्सची ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो. 2 आरोपी यातले प्रमुख होते साध्वी ठाकूर आणि पुरोहित. यांच्याबद्दल कोर्टानं काय टिप्पणी केलेली आहे आणि यांच्या वकिलांचं असं म्हणणं की फॅब्रिकेटेड केस आहे. ते असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ॲड करण्यात आलं. फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं. पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाही. आरडीएक्सच्या संदर्भामध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. स्फोटकं याच्या ट्रान्सफर आणि स्फोटकं ठेवणं याच्याबद्दल जिसमें 6 लोगों की मौत हुई थी और 101 जख्मी हुए थे. आज कोर्ट ने बेनिफिट ऑफ डाउट देते हुए सारे आरोपी लोग को बरी कर दिया. पर ये क्लियर एक्विटल सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ॲड करण्यात आलं. फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं. पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाही. वो तो सरकार की जिम्मेदारी है अपने एजेंसी से पूछना. विटनेस जैसे कितने हॉस्टाइल हो गए, कैसे हुआ, ट्रायल कैसा चला, दे विल हैव टू एग्जामिन. एजेंसी को एग्जामिन करे. एनआईए प्रीमियर एजेंसी, होम मिनिस्ट्री के सर्व 7 आरोपींना निर्दोष मुक्त केले. सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त केले. काय भावना एकच आहे, कारण आरडीएक्स कोर्ट में मिले थे, गाड़ी वहाँ पे क्या कोर्ट ने इस बारे में क्या कोर्ट ने सीधा कहा है कि जो मोबाइल या गाड़ी है जिनकी मालिकाना जिसकी मालिक है, ऐसा कोई भी प्रूफ प्रोसिक्यूशन ने नहीं लगा पाया कि किन से रिलेटेड था बोल के. सर एनआईए इसमें फेल हुआ है. यस, एनआईए फेल हुआ है बोलने से ज़्यादा एटीएस ने इसका इन्वेस्टिगेशन किया था. एनआईए ने तो बाद में इन्वेस्टिगेशन हाथ में लिया था. यूएपीए का एक्ट बताया गया कोर्ट की तरफ से कि सैंक्शंस पूरी तरह से बराबर नहीं, लीगल नहीं है. फोन टैपिंग के बारे में ऐसा कहा गया है कि उसके लिए सैंक्शंस लगते हैं, जो सरकार के सैंक्शंस लेने चाहिए थे. फोन बिना सैंक्शंस के फोन टैप किए गए थे. जजमेंट स्पीक्स इटसेल्फ. किसकी चुकी है वो कोर्ट देखेगा. कोर्ट ने बताया है. शाहिद नदीम. हा सगळा जे काही तपास झाला 17 वर्ष त्याच्यामध्ये तपास यंत्रणांची चूक आहे का? ज्या पद्धतीने जे काही म्हणजे जे गवाही देणार आहेत ते पलटले गेले. तो ये तो जो एजेंसी है उसका ही चूक है ना, तभी तो सब लोग छूट गए. कोर्ट ने तो सारा एविडेंस देखा और कोर्ट ने अपना जो उनके सामने गवाही आई उसकी बुनियाद पे छोड़ा है सबको. ये तो चूक एजेंसी को, विक्टिम का तो कोई चूक नहीं है. जो मरे उनका तो कोई चूक नहीं है. उन्होंने अपने जो विक्टिम तो उन्होंने गवाही दी, मालेगांव से आके बताया, अपने जख्म बताए, किसका हाथ कट गया, किसकी आंख फट गई, सब बताया. कोर्ट ने माना है कि ये लोग का बम ब्लास्ट हुआ था मालेगांव में और इसीलिए उनको कॉम्पेंसेशन देने के लिए कोर्ट ने बोला है. और बेनिफिट डाउट दिया है कि उसको क्लियर एक्विटल नहीं दिया कोर्ट ने. बट दैट इज एस्टैब्लिशिंग द बम ब्लास्ट दैट हैपेंड देयर इन मालेगांव. एकीकडे कोर्ट म्हणते की बॉम्ब ब्लास्ट झाले, आरोपी कोण आहेत? तर आरोपी वी विल सी इन हायकोर्ट विल सी जजमेंट. परंतु मग कुठेतरी सरकारी यंत्रणांचा दबाव असल्यामुळे हे सगळे नाही, आय कांट कमेंट दॅट. आय कांट कमेंट दॅट. नाही, पण ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे सब ऑलमोस्ट सारी दलीलें खारिज कर दी गई क्योंकि जो यूएपीए का सैंक्शन था वो भी कोर्ट ने बोला इलीगल है. जो प्लांटिंग आरडीएक्स के ट्रेसेस मिले थे वो भी प्रूव नहीं कर पाए. मतलब क्लियर कट प्रूव नहीं हुआ. बेनिफिट है, सस्पेक्ट है कोर्ट बोलते हैं, पर कोर्ट ने कहा कि उनके कॉन्क्रीट एविडेंस नहीं है कि सजा दे सके, इसलिए बेनिफिट ऑफ डाउट देके छोड़ दिया सब. वी विल चैलेंज इन हाई कोर्ट. वी विल एग्जामिन द जजमेंट एंड चैलेंज हाई कोर्ट. शाहिद नदीम विक्टिम्स. शाहिद नदीम विक्टिम्स. शाहिद नदीम मी विक्टिम आहे. मी लॉयर आहे, विक्टिमचे लॉयर. विक्टिम आहे निसार अहमद.
नहीं तो निसार नहीं है तो निसार अहमद यांचा मृत्यू झाला. उनका मुलग्याचा मृत्यू झाला होता अजहर सय्यद. ठीक आहे, हे पकड, हे पकड रे, कोणाचं आहे? पकड लवकर, चल इकडे. हिंदीमध्ये इथे आहे, इथे आहे. हिंदीमध्ये हा, चल इकडे. थांबा ना सर का मी हो 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 रोल. तब्बल 17 वर्ष मालेगाव बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणामध्ये संपूर्ण कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आज सगळ्याच आरोपींना जी आहे ती निर्दोष मुक्तता कोर्टाने दिलेली आहे. परंतु या सगळ्या अंतिम निकाल वाचनामध्ये खरं तर सगळ्याच बाजू ज्या आहेत कोर्टाने ऐकून घेतल्यात. एकीकडे आरोपींची बाजू असेल आणि दुसरीकडे जे जखमी झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत मालेगावकर, त्यांच्या वकिलांची देखील बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. आपल्यासोबत मालेगाव बॉम्बस्फोट हल्ल्या प्रकरणामध्ये जखमी मृत्यू झालेत त्यांचे वकील आहेत. तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणाला रिप्रेझेंटेटिव्ह कोर्टात करतो? माझं नाम ॲडव्होकेट शाहिद नदीम आहे. मी विक्टिमला रिप्रेझेंट करत होतो कोर्टमध्ये. विक्टिमचं नाव काय? विक्टिमचं नाम है अजहर सैयद. उसका मौत हो गया था जगह पे. उसके फादर निसार सैयद ने यहाँ एप्लीकेशन किया था इंटरवेन करने का, कोर्ट ने अलाउ किया, तो उनकी तरफ से हमने रिप्रेजेंट किया कोर्ट में. परंतु आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. खरं तर जो व्यक्ती मृत्यू पावलेला आहे या सगळ्या बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणामध्ये त्याला न्याय मिळाला का? नहीं, न्याय तो हुआ नहीं ना. न्याय कैसा होगा? उनको 2 लाख रुपए कंपनसेशन मिला, ये न्याय तो हुआ नहीं. पर ये तो एस्टेब्लिश हुआ ना कि मालेगांव में बम ब्लास्ट हुआ था, क्योंकि जो आरोपी है उन्होंने तो डिनाई किया था कि मालेगांव में बम ब्लास्ट हुआ ही नहीं. ये बोला कि जो इंजर्ड है ये झूठ बोल रहे हैं, पर कोर्ट ने बोला नहीं मालेगांव में बम ब्लास्ट हुआ था. बेनिफिट ऑफ डाउट दिया है अक्यूज को, क्योंकि एजेंसी फेल हो गया एस्टेब्लिश करने को. परंतु ज्या पद्धतीने या सगळ्या तपासामध्ये तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद आहे का? आय कांट कमेंट ऑन दॅट. परंतु ज्या पद्धतीने सगळे जे काही गवाही देणारे होते, जे गवाही देणार होते ते कुठेतरी पलटले गेलेले. हाँ, 39 विटनेस हॉस्टाइल हुए. एक भी पुलिस विटनेस हॉस्टाइल नहीं हुआ, एक भी मालेगांव का विटनेस हॉस्टाइल नहीं हुआ. पर्टिकुलर प्लेसेस के विटनेस हॉस्टाइल हुए, पूना के, मध्य प्रदेश के. वो क्यों हुए हॉस्टाइल? वो एजेंसी को देखना चाहिए, उनको इंक्वायरी करना चाहिए, ऐसे क्यों हुआ ऐसा? सरकारच्या दबावामुळे हे सगळं निकाल. नाही, आय कांट कमेंट. परंतु हिंदू दहशतवाद सातत्याने ही टर्मिनॉलॉजी निघालेली होती, त्याला कुठे पुसण्याचा प्रयत्न होतोय का या निमित्ताने? चार्जशीट में इधर कहीं भी लिखा नहीं है कि हिंदू दहशतगर्द था, सैफरोन टेररिज्म, कुछ भी नहीं है. ये मीडिया का उछाला हुआ कॉइन था. कोर्ट में भी कोई रिकॉर्ड नहीं है. ये तो मीडिया का बोलना है कि हिंदू दहशतवाद था. दहशतगर्दी का कोई रिलीजन नहीं होता, कोई मजहब नहीं होता, कोई कलर नहीं होता. जो दहशतगर्दी करेगा उसको सजा मिलना चाहिए. परंतु या निकालाला तुम्ही पुढे कुठे संपूर्ण हाँ, हाईकोर्ट में अपील फाइल करेंगे विक्टिम की तरफ से, और हम एक्सेप्ट करते हैं कि सरकार भी अपील फाइल करेगा. खरं तर आपण पाहिलं की मालेगाव मध्ये जो बॉम्बलास्ट हल्ला झाला, त्या बॉम्बलास्ट हल्ल्यामध्ये जे कोणी मृत झालेले होते त्यांचे ते वकील होते नदीम म्हणून. त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की हा जो निकाल आहे तो अत्यंत चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि जे मृत झालेले आहेत, जखमी झालेले आहेत त्या